आता मोठी बातमी समोर येतीये. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. त्याचबरोबर लाखो महिला अपात्र होण्याची देखील भीती आता वर्तवली जात आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यावधी महिलांना आर्थिक आधार देण्यात येत असून त्याचबरोबर सध्या नवीन जानेवारी 2026 मध्ये एकीकडे दिलासादायक तर दुसरीकडे धक्कादायक अशा दोन्ही स्वरूपाच्या मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला असून अनेक जिल्ह्यातील महिलांना रक्कम प्राप्त झाल्याची खात्री विभागाकडून देण्यात आलेली आहे. पण मात्र अद्यापही काही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याची रक्कम प्राप्त न झाल्याची तक्रारी देखील समोर आल्या असून अशा लाडक्या बहिणींसाठी आता मोठी अपडेट देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या ज्या लाडक्या बहिणींना आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता पाहिजे आहे, म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा एकत्रित 3,000 रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात केव्हा जमा होणार याबाबत स्पष्ट संकेत मिळालेले आहेत. त्याचबरोबर हा हप्ता किती दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाणार असल्याचे देखील अपडेट आपल्याला आज महिला व बाल विकास विभागाने दिलेली आहे. त्याच प्रकारे नोव्हेंबर महिन्याचे पैसे जर अद्यापही मिळालेले नाहीत अशा लाभार्थ्यांच्या खात्यात टोटल 4,500 रुपये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हे ठराविक तारखेला जमा होणार असल्याची मोठी अपडेट विभागाकडून पाहायला मिळत आहे. म्हणजे ज्यांना नोव्हेंबरचे मिळालेले नाहीत त्यांना देखील मिळणार आहे. त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना अद्यापही केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांचा लाभ 100% बंद केला जाईल अशी देखील महत्वाची माहिती आपल्याला त्यांनी दिलेली आहे. आता कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यांना आपला हा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळणार याची तारीख देखील जाहीर झालेली आहे. पुण्याला 7 जानेवारी, मुंबईला 8 जानेवारी, उपनगर मुंबईला 9 जानेवारी, ठाण्याला 10 जानेवारी, पालघरला 11 जानेवारी हे झाले 5 जिल्हे. त्यानंतर पुढचे जानेवारीत असणारे जिल्हे म्हणजे रायगड 12 जानेवारी, नाशिक 13 जानेवारी, धुळे 14 जानेवारी, नंदुरबार 15 जानेवारी. त्यानंतर पुढील जिल्हा आहे जळगाव 8 जानेवारी, अहिल्यानगर 9 जानेवारी, संभाजीनगर 10 जानेवारी. त्यानंतर पुढील जिल्हा आहे जालना 11 जानेवारी, बीड 12 जानेवारी, लातूर 13 जानेवारी, धाराशिव 14 जानेवारी, नांदेड 15 जानेवारी. त्यानंतर पुढील जिल्हा आहे परभणीमध्ये 7 जानेवारी, हिंगोलीमध्ये 8 जानेवारी, बुलढाण्यात 9 जानेवारी, अकोल्यात 10 जानेवारी आणि वाशिम मध्ये 11 जानेवारीला हा लाभ मिळण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये 12 जानेवारी, यवतमाळमध्ये 13 जानेवारी, नागपूरमध्ये 14 जानेवारी आणि वर्धामध्ये 15 जानेवारीला हप्ता जमा होण्याची दाट शक्यता दिसत आहे. त्यानंतर भंडाऱ्यामध्ये 7 जानेवारी, गोंदियामध्ये 8 जानेवारीला हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. चंद्रपूरमध्ये 9 जानेवारी, गडचिरोलीमध्ये 10 जानेवारी, सांगलीमध्ये 11 जानेवारी, साताऱ्यामध्ये 12 जानेवारी, कोल्हापूरमध्ये 13 जानेवारी आणि सोलापूरमध्ये 14 जानेवारी 2025 ला हा लाभ मिळण्याची शक्यता आहे. आणि शेवट रत्नागिरीला 15 जानेवारी आणि सिंधुदुर्गला 8 जानेवारी 2025 ला हा लाभ मिळण्याची शक्यता आहे. आता जर घरात या 5 वस्तू असतील तर योजनेपासून लाडक्या बहिणी वंचित राहणार असल्याची देखील माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र शासनाने निकष अधिक कडक केले असून खालील 5 बाबी आढळल्यास संबंधित महिला ही नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांच्या लाभापासून वंचित राहील असं देखील त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता यामध्ये नक्की लाभ कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. यामध्ये पहिलं असं आहे ते म्हणजे जर लाभार्थी महिलेच्या घरामध्ये 4 चाकी वाहन म्हणजेच 4 व्हीलर असेल, मग ते वाहन स्वतः मालकीचे नावावर असो किंवा तिच्या पतीच्या नावावर असो किंवा वडिलांच्या नावावर असो, अशा सर्व प्रकरणांमध्ये संबंधित महिला योजनेअंतर्गत अपात्र ठरणार आहे. त्याचप्रमाणे जर लाभार्थी महिला स्वतः किंवा तिचे पती अथवा वडील आयकर भरत असतील तर अशा महिलांना देखील योजनेपासून अपात्र करणार असल्याची माहिती आपल्याला विभागाकडून पाहायला मिळत आहे. या तर झाल्या 2 पात्रता. त्यानंतर पुढची पात्रता आहे जर महिलेच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात संपत्ती किंवा जादा शिल्लक रक्कम आढळून आली तर त्या महिलेला देखील योजनेतून अपात्र घोषित करण्यात येईल. याशिवाय केवायसी प्रक्रियेदरम्यान जर चुकीची, खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती दिलेली असल्याचे सिद्ध झालं तरी देखील लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत अपात्र राहणार आहेत. तर त्या लाडक्या बहिणींना तात्काळ योजनेअंतर्गत अपात्र करण्यात येईल अशी ऑर्डर काढलेली आहे. तसेच शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा निकष असा की जर लाभार्थी महिलेच्या घरातील आई किंवा आजी आमदार किंवा खासदार असतील तर अशा महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही. म्हणजेच माजी किंवा आजी आमदार खासदार असतील तर त्यांना योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. तर याच नवीन आलेल्या काही अपडेट आहेत लाडक्या बहिणींसाठी. योजनेअंतर्गत काही प्रश्न असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुढची अपडेट तुम्हाला वेळेत पाहायला मिळेल.